नमस्कार. आज मी तुमच्यापुढे जुगार खेळणाऱ्या व्यक्तीने असे कोणते चांगले कर्म केले की तो इंद्रलोकाचा अधिपती झाला, ही कथा घेऊन आली आहे. मनुष्याच्या कर्माच्या फळांचे भांडार अक्षय आहे आणि त्याचा उपभोग घेण्यासाठीच जीव 84 लक्ष योनीत देह धारण करत आहे. सर्व प्राणीमात्रांनी केलेल्या चांगल्या किंवा अशुभ कर्माचे फळ निश्चितच भोगावे लागते. तो त्याच्या पूर्वीच्या जन्मात जुगार खेळत होता, पण असे कोणते पुण्य पदरात पडले की तो इंद्रलोकाचा अधिपती झाला आणि त्याच्या वाईट आणि चांगल्या कर्माचे फळ म्हणून कोणता जन्म मिळाला. कर्माच्या गतीतून देवाधिकांना सुद्धा सुटता आले नाही, तर माणसाचे तर सोडाच. म्हणूनच असे म्हटले जाते की कर्माची गती खूप खोल आहे आणि अद्वितीय आहे. तर राजा बलीच्या जीवनात कर्माचा अद्भुत प्रभाव दिसून येतो. पौराणिक मान्यतेनुसार राजा बली त्याच्या मागील जन्मी जुगारी होता. एके दिवशी त्याला जुगार खेळताना कुठून तरी पैसे मिळाले. त्या पैशातून त्याने आपल्या प्रिय वेश्येसाठी एक सुंदर गजरा, अत्तर आणि चंदन विकत घेतले आणि वासनेच्या इच्छेने तिला भेटण्यासाठी तो भराभर चालत होता. त्यानंतर दगडाला ठेच लागल्याने तो बेशुद्ध पडला. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर त्याचा मृत्यूजवळ आल्याचे त्याच्या लक्षात आले. पूर्वजन्मातील काही पुण्यामुळे त्याच्या मनात सद्बुद्धी निर्माण झाली आणि संन्यास जागृत झाला. एकदा एका महात्माकडून ऐकले होते की शिवाला कोणतीही वस्तू अर्पण केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते. त्याला वाटले गजरा, अत्तर आणि चंदन प्रेयसीपर्यंत पोहोचू शकत नाही. ते सगळेच शिवार्पण करून काहीतरी चांगले घडले पाहिजे, अन्यथा मी मरत आहे आणि गजरा, अत्तर आणि चंदनही जमिनीवर पडून निरुपयोगी होत आहे. असा विचार करून त्या व्यक्तीने भगवान शंकराला गजरा, अत्तर आणि चंदन अर्पण केले. शिवार्पण केले. तो मेल्यावर यमराजाच्या दूतांनी त्याला पकडून नेले. यमराज चित्रगुप्तला म्हणाले, त्याच्या कर्माचा हिशोब बघा. चित्रगुप्त म्हणाले, तो अनेक जन्मापासून पापी आहे. काही काळापूर्वी त्याने जुगारात जिंकलेल्या पैशातून एका वेश्येसाठी गजरा, अत्तर आणि चंदन विकत घेतले होते. तेव्हा तो अडखळला आणि पडला. तेव्हा त्याला मरण जवळ आले आहे असे वाटले आणि अत्तर वगैरे वाया जात आहे असे वाटून त्याने ते शिवाला अर्पण केले. तो हे सगळे देवाला अर्पण करणार नव्हता किंवा त्याने देवासाठी ते विकत घेतले नव्हते. हा त्याचा हिशोब आहे. यमराज म्हणाले, हे त्याचे पुण्य मानले जाईल. यमराजांनी त्या व्यक्तीला विचारले, पहिले पुण्य की पापाचे फळ तुला भोगायचे आहे? तो म्हणाला, मी अनेक जन्मापासून पापी आहे. मला माहीत नाही की पापाची फळे भोगायला किती वेळ लागेल, म्हणून मला प्रथम पुण्यफळ भोगायला आवडेल. तर भगवान शंकराच्या कृपेनेच हे पुण्य त्याच्या पदरात पडले. आणि मग यमराज म्हणाले, शिवकृपेमुळे तू 3 घटिका इंद्रलोकाचा स्वामी आहेस. तर बघा, भक्तीशिवाय जमिनीवर पडलेले फूल घेऊन भगवान शिवाची पूजा केल्याने महापापी माणसाला किती मोठे पुण्य मिळाले. जे भगवान शंकराला अत्तर, फुले आणि जल अर्पण करतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांनाच सायुज्य मुक्ती मिळते. सायुज्यता म्हणजे आदी शंकराचार्यांच्या मते ऐक्याचे ज्ञान झाले की तीच मुक्ती. ऐक्य म्हणजेच जीव आणि ब्रह्म यांची एकरूपता. तर त्याच वेळी देवगुरु बृहस्पती आले आणि त्याला ऐरावत हत्तीच्या पाठीवर बसवून इंद्रलोकात घेऊन गेले. तो इंद्रासनावर बसल्यावर अप्सरा नाचू लागल्या आणि गंधर्व गाऊ लागले. त्या गंधर्वामध्ये नारद मुनींचाही समावेश होता. हे पाहून नारद मुनी हसू लागले. तो म्हणाला, इंद्राच्या दरबारात आहात तरी हे साहस, सांगा का हसता? नारद मुनी म्हणाले, तुम्ही आयुष्यभर जुगार खेळत राहिलात. तुम्हाला वाटले शिवार्पण करून काही चांगले झाले तर होईल, नाही झाले तर असेही आपण मरतोय आणि अत्तर वगैरे वाया जात आहे म्हणून शिवार्पण केले. आज परिणाम असा झाला की तुम्ही इंद्रलोकाचे स्वामी झालात, भलेही 3 घटिका का होईना. म्हणूनच मी हसतोय. आता नारद मुनींचे म्हणणे ऐकून त्याचे डोळे उघडले. ज्ञानाची ठिणगी पापाच्या इंधनावर पडली की पाप जळतात. तो सिंहासनावरून खाली उतरला आणि नारद मुनींना म्हणाला,
गुरुदेव, आता भगवान शंकराशिवाय आश्रय नाही. आता फक्त तुळशीपत्र इंद्रासनावर ठेवतो. नास्ती सर्वसमो देवो, नास्ती सर्वसमा गतिहा, नास्ती सर्वसमो दाने, नास्ती सर्वसमो रणे. अर्थ, शिवासारखा देव नाही, शिवासारखा वेग नाही, शिवासारखा दाता नाही, शिवासारखा योद्धा नाही, असे म्हणत तो ऋषींना स्वर्गातील खजिना दान करू लागला. त्याने अगस्त्य मुनींना ऐरावत हत्ती, विश्वामित्रांना उच्छेश्रव नावाचा घोडा, महर्षी वशिष्ठ मुनींना कामधेनू गाय, गालव ऋषींना चिंतामणी रत्न आणि कौंडिन्य मुनींना कल्पवृक्ष दिले. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्याने अल्पावधीतच संपूर्ण इंद्रलोक दान केले. मग 3 घटिका निघून गेले. त्यानंतर त्याला यमलोकात पाठवण्यात आले. इंद्रदेव परत आले तेव्हा अमरावती ऐश्वर्य शून्य होते. ऐरावत हत्ती, कामधेनू, कल्पवृक्ष इत्यादी स्वर्गातील सर्व ऐश्वर्य न बघून इंद्रदेव क्रोधित झाले आणि हे सर्व कुठे गेले असं विचारताच तेव्हा देवगुरु बृहस्पती म्हणाले, जुगारी माणसाने सर्व काही दान केले आहे. जे लोक सत्कर्म करतात आणि प्रचंड शक्ती प्राप्त करूनही ते मोहाला बळी पडत नाहीत ते धन्य आहेत. ते भगवान शंकराचे भक्त आहेत. स्वर्गातील खजिना परत आणण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी इंद्रदेव देवगुरु बृहस्पतीसह संयमनीपुरी येथे यमराजाकडे पोहोचले आणि त्या जुगारी माणसाची तक्रार करू लागले. यमराजाने त्याला आपली बाजू मांडण्यास सांगितले. तो म्हणाला, आम्हाला जे काही करायचे होते ते आम्ही केले. आता तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. यमराज इंद्रदेवाला म्हणाले, तुम्ही म्हातारे झाला आहात, पण राज्याविषयीची ओढ अजून सुटलेली नाही. तुमच्या 100 त्यागांपेक्षा त्याचे पुण्य मोठे आहे. जा आणि ऋषींच्या पाया पडून किंवा धन देऊन रत्ने परत घ्या. यमराज जुगारी माणसाला म्हणाले, दानाचे पुण्य पृथ्वीवरच आहे, स्वर्गात दान करू नये, त्यामुळे तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागतील. तेव्हा चित्रगुप्त यमराजाला म्हणाले, त्याने भगवान शिवाच्या नावाने एवढ्या मौल्यवान वस्तू इतक्या महान ऋषींना दिल्या आहेत, मग त्याला नरक यातना का भोगाव्या लागतील? भगवान शिवाच्या नावाने स्वर्ग, मृत्यू किंवा इतर कुठेही काहीही दिले तरी ते शाश्वत फळ देते. भगवान शिवाच्या कृपेने त्याची सर्व पापे जळून पुण्यामध्ये रूपांतरित झाली आहेत. यमराज विचार करू लागले, आता हा जुगारी नरकात जाणार नाही, आता तो इंद्रदेवच असेल, कारण यावेळी त्याने संपूर्ण इंद्रलोकाचे विधिवत दान केले आहे. तर त्याच पुण्यामुळे तोच जुगारी माणूस महान भक्त प्रल्हाद यांचा नातू पुढच्या जन्मात राजा बली झाला. येथेही मागील जन्मी शिवपूजनाच्या पुण्यामुळे तो इतका त्यागी आणि दानी झाला की गुरु शुक्राचार्यांनी नकार देऊनही त्यांनी सर्वस्व वामनाला अर्पण केले. भगवान वामन राजा बलीला म्हणाले, आम्ही तुम्हाला काय देऊ? राजा बली म्हणाला, प्रभू, आमची नजर जिकडे जाईल तिकडे आम्हाला फक्त तुम्हीच दिसले पाहिजेत. राजा बलीच्या राजदरबारात 52 दरवाजे आहेत. देवाने विचार केला, बलीची दृष्टी कोणत्या दारात जाईल कोणास ठाऊक. असा विचार करून ब्रह्मांडाचे स्वामी शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण करून 52 दरवाज्यांवर पहारेकरी म्हणून बसले. जेव्हा कोणीही राजा बलीच्या दारात काही मागण्यासाठी जातो तेव्हा स्वतः भगवान श्री विष्णू त्याच्या दारात बसून येणाऱ्याला इच्छित वस्तू देत. म्हणूनच प्रल्हादनी भगवंताची स्तुती करताना म्हटले आहे, तुम्ही इंद्र, कुबेर इत्यादी देवांचे द्वारपाल कधीच झाला नाहीत, तर आम्हा दानवांचे द्वारपाल होत आहात. असे दिसते की तुम्ही दानवांचे पक्षपाती आहात. या घटनेवरून गीतेतील देवांचे विधान खरे ठरते की पाने, फुले, फळे, पाणी जे काही देवाला अर्पण केले जाते ते अनंतपटीने परत येते. म्हणून हिंदू धर्मात कर्माला आणि दानाला अधिक महत्त्व आहे. माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. जो व्यक्ती आपल्या कर्माच्या जोरावर आपले जीवन जगतो त्याला सर्व क्षेत्रात यश मिळते आणि अनेक प्रकारच्या समस्यांपासून दूर राहतो. सनातन धर्मात कर्म हे मूळ तत्त्व मानले जाते. रामायण, महाभारत यासारख्या महान ग्रंथातही कर्म ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे म्हटले आहे. तुम्हाला माहीत आहे का
हिंदू धर्मात कर्माचे महत्त्व काय आहे आणि प्रमुख कर्म कोणते आहेत? भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, कर्माच्या परिणामावर नाही. म्हणून कोणतेही काम फलप्राप्तीसाठी करू नये, म्हणून कर्मापासून दूरही जाऊ नये. सनातन धर्मात कर्म हे मूळ तत्त्व मानले जाते. यासोबतच रामायण, महाभारत यासारख्या महान ग्रंथामध्येही कर्म हाच मुख्य उल्लेख आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती वेदांतावर आधारित कर्माचे पालन करतो त्याचे जीवन नियंत्रित राहते आणि ते अनुशासनाने परिपूर्ण राहते. यासोबतच कर्माचे महत्त्वही अधिक आहे, कारण जीवनातील चांगल्या वाईट परिणामांमध्ये नशिबाचा वाटा असतो. तर चांगले किंवा वाईट कर्म हे माणसाचे भवितव्य ठरवते. माणूस जी काही कृती करतो त्याला त्याचं फळ मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.